बरेच जण आयफोन म्हणा, मोबाईल म्हणा, टॅब, लॅपटॉप किंवा एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्समध्ये, मोठमोठ्या संस्थांमध्ये जे स्मार्ट पॅनल वापरले जातात, की बरोबर. ज्याच्यावरती शिकवलं जातं. मग ते गव्हर्नमेंट एज्युकेशन सिस्टम्स असो किंवा प्रायव्हेट असो किंवा कोचिंग क्लासेस असो. या ठिकाणी ह्या सगळ्या टूल्सचा वापर करणं ही काळाची गरज आहे. बरोबर आहे. आणि याच्या मागचं कारण काय आहे? सिंपल तिथं असणारा जो शिक्षक आहे, हा 24/7/365 अवेलेबल आहे का? नाही. त्याच्याही मर्यादा आहेत ना. त्याला पण फिजिकल लिमिटेशन्स आहे. त्यालाही दम लागतो. त्यालाही आराम करायचा आहे. त्याला शिकवण्याचे 1 तास ठरलेले आहे दिवसातले. परंतु ज्याला ज्ञान घ्यायचं आहे, त्याला काही लिमिटेशन्स आहेत का? नाही. तो केव्हाही घेऊ शकतो ना. मला जर वाटलं, की मला रात्री 2 वाजता अभ्यास करायला आवडतं, तर 2 वाजता शिक्षक अवेलेबल होऊ शकतो का? नाही. परंतु त्या शिक्षकाचं व्हर्च्युअल मॉडेल म्हणजेच डिजिटलायझेशन ऑफ हिज एज्युकेशन अँड एक्सपर्टी ते मात्र अवेलेबल आहे. आणि म्हणून आपण एज्युकेशनचं डिजिटलायझेशन करत असताना या टूल्सचा वापर करतो. आता आपल्याकडे आधी फळ्यावर शिकवायचे. बरोबर. अजूनही मी ऑब्झर्व करतोय सर, की 90% लोकं, शिक्षक मंडळी किंवा जी नवीन मंडळी येते, जुनी असो किंवा नवीन असो, स्मार्ट बोर्ड वापरतात, पण स्मार्ट बोर्डवरती लिहितात. मग आता मला सांगा, तुम्ही फळ्यावर लिहून एक्सप्लेन करू शकता. स्मार्ट बोर्डचा वापर करताय, तर तुम्ही त्याच्यावरती लिहूनच का शिकवतायत? स्मार्ट बोर्ड म्हणजे असं म्हणावं लागेल, की बोर्ड स्मार्ट झाले. परंतु त्याला ॲज अ टूल म्हणून वापरण्यासाठी शिक्षकाला तेवढं स्मार्ट बनवलं गेलं का? नाही. तर शिक्षकाकडे त्यांचं प्रचंड ज्ञान आहे आणि त्याची गरज येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना आहे. परंतु त्यांची जी देण्याची टेक्निक आहे, ती टेक्निक मात्र येणाऱ्या पिढ्यांना मान्य नाहीये. आणि म्हणून हा गॅप आहे. तुम्हाला असं म्हणायचंय का, की टेक्नॉलॉजी अपग्रेड झाली, हां. पण शिकवणारे अपग्रेड झालेले नाहीयेत. एक तर एज्युकेशन सिस्टीम कोलॅप्स होताना दिसते. कॉलेजमध्ये विद्यार्थी जायला तयार नाही, शाळेमध्येही पुढच्या काळामध्ये जाईल. पुढची 10 वर्ष किंवा पुढची 20 वर्ष तुम्ही या शिक्षण पद्धतीकडे कसं बघताय? कारण शिक्षण पद्धतीच बदलत चाललेली आहे आणि तुम्ही ज्यावेळेस डिजिटलायझेशन ऑफ एज्युकेशनचा आग्रह धरता, तर मग कसं होणार पुढं?